रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा, तुम्ही म्हणला असताना कुठं निघाली, तर आता मी चालले बरं का कोंबड्याला खायला घेऊन टाकायला. कारण कसं आहे, कोणताही व्यवसाय म्हणलं का ना की त्याची जिम्मेदारी आपली असते. की त्याला नुसता व्यवसाय कोणताही केला म्हणायला आणि उभा केला म्हणायला असं नसतं चालत. की त्याला आहे का ना सगळंच बघावं लागतं. त्याला कोणताही असू द्या, मग शेळ्याचा असू द्या, कोंबड्याचा असू द्या, कोणताही जनावराचा असू द्या, त्याला चारा पाणी टायमाला बघितलं तर ना ती व्यवसाय होतो. नाहीतर काय बिनकामाचा नुसता केला म्हणायला केला गेला वायाला असं असते. त्याला मनापासून काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं, त्यावेळेस ती व्यवसाय उभा होत असतो. आता कोंबड्या काय केलं आम्ही आधी सोडीतच होतोच खायला, पण आता कसं धानं पेरलेली त्यामुळे काही ठेवी नाही गेलेत. त्याच्यामुळे आता काय केलंय, कोंडून टाकलं. तर मग कोंडून टाकलं की त्यांना खायला तर लय मोठं लागत असते. तर हे बघा आपल्या अप्सरा कशा लगेच वरडायला लागले. तर ह्यांना मी खायला आहे का ना एक तांदूळ घेऊन आले. हे बघा तांदूळ आणि थोडासा भात राहिलेला होता रात्रीचा, ते भात टाकावं म्हणलं. आणि कसं आहे, कोंबड्या असल्या ना की खरकट वायाला जात नाही, काही असू द्या खरकट कसलंच वायाला जात नाही, खाऊन टाकतात सगळं. तर बघा आता ह्यांना टाकायचं. तर मस्तपैकी आपल्या ह्या गावरान कोंबड्याचा व्यवसाय आहे बघा. आणि शेळ्या पण आहेत ते पण थोड्या येतात शेळ्या, कारण चारायला आहे का ना आमच्या इकडं चारायला न्यायला खूप लांडग्याचा ताप आहे, त्यामुळे चारायला न्यायला येत नाही आणि मग कोंडूनच असतात. त्यामुळे शेळ्या त्या बांधूनच असतात. आणि ह्या कोंबड्या एक रिकाम्या सोडीत होतात आधी, पण लोकांचे बोबाट आणायला लागले. तर लोकांचं बोबाट म्हणजे कसं, आता शेजारी पाजारी पेरणी झालेली असतात, पेरणी झालेले त्यामुळे आहे का ना काय करायला सगळं पेरलेलं पुन्हा धानं वापरून आलेले सगळे खाऊन टाकायले. त्याच्यामुळे आहे का ना की ते कोंडूनच टाकावं म्हणलं थोड्या दिवस. त्यांना खायला भरपूर लागतं कोंडून असल्यावर, रिकामे असल्यानं की एवढं खायला लागत नाही. आणि आता काय केलं, हे आम्ही वर्ष झालं बघा व्यवसाय चालू केलेला. तेव्हा काही असं पत्र्याचं शेड मारलेलं आहे. आणि आता म्हणजे जास्त वाढवायच्या होत्या, पण आता जास्त काय वाढवणं झालं नाही तर, पण अनेक थोड्या वाढवायच्यात लय मोठ्या. आणि अंडी पण जास्त त्याचे चांगल्या भावात विकतात. त्यामुळे आहे का ना आपलं गावरान कोंबड्याच परवडतात. कसं असते, त्यांचे अंडे जास्त महाग विकतात आणि कोंबड्या पण जास्त महाग विकतात. आमच्याकडं 14 ते 15 रुपयाला एक गावरान अंडा असते, आणि जे साधा असते ना ते 10 रुपये 7 रुपये असते. आणि इथं बघा त्यांना पटांगणच हे खायला केलं आहे, पण ह्याच्यात त्यांनी काही येऊनच दिलं नाही चारा. शेवग्याची झाडं लावली होती, त्यांना पाला पण खायला होत आहे म्हणून. आणि त्याच्यात आता आपण आंब्याची झाडं लावलेत बघा, ही पाठीमागं आंब्याची झाडं दिसतात ना, तर अशीच आंब्याची झाडं लावली. तर चांगली 20-25 झाडं लावली असते चौकोनी सगळे. तर बघा, आणि खायला त्यांना कसं इथं गवत पण येतं आहे आणि सावली पण होती, त्यामुळे आहे का नाही शेवग्याची ते लावलं होतं. तर असं आहे बघा आपलं हे छोटंसं कोंबड्याचा व्यवसाय म्हणायचं. तर बघा, तुम्हाला पण नक्की कोणाला करायचं असलं ना तर पण फक्त आहे का ना गावरान कोंबड्याच करायच्या, कारण परवडतात गावरान कोंबड्या. त्यांचे अंडी पण महाग असतात आणि कोंबड्या पण जास्त महाग असतात. त्याच्यामुळे आहे का ना केले तर गावरान करायच्या. हे बघा असं शेड मारलेलं. त्याला आता त्यांना थोडं खायला टाकूया, कारण सोडलेलं नाही. तर आमच्या इथं का ना असं पटांगण खूप आहे, पण ते काय त्याच्यामुळे लोकांचं धान खायला लागले म्हणूनच हे केलं. तर आता हे बघा आम्ही दरवाजा असं केला, चौकून पॅक केलेलं. आता अंडे पण असते बघा, आता मध्ये केलेले अंडे घातलेले. तर आपण मध्ये जाऊया आपण. बघा आता सध्या अंडे नाही तर ह्याच्यात, तर आता हे थोडं त्यांना खायला टाकू. बघा आता खायला टाकले की बघा कशा पळीत चालले गे. चल पापा कशा खात्यात आले गेच बघा. ह्याला म्हणतात खरा व्यवसाय आहे का ना, एक नंबर भारी. तरी छोटी पिले तर कोंबडे विकल्यात आम्ही. आता अंडे बघा, तिथं अंड्याला आता कोंबडी बसली बघा. आणि अंडे काय एवढे नाहीत आणि काय जास्त दुपारी अंडे येत येतं, आणि जास्त काय अंडे नाहीत. ह्यात अंडे घालाय बसली कोंबडी. हे बघा गावरान अंडीचं कोंबडीचं अंड. तर बघा, तुम्ही कधी कुणी बघितलं नसलं ना तर अंड बघून घ्या. बघा हे असे अंडे असते तर गावरान कोंबडीची. आणि हे 15 ते 14 रुपयाला आमच्या इकडे अंडे विकते बघा. तर हे अंडे मला 5-6 पड्यात दररोज आहे का ना, कमीत कमी 20-15 अंडे निघतात बघा.
तर बघा मंडळी, मला पण सांगा कुणाकडे असलं ना गावरान म्हणजे गावरान कोंबड्या, तर कसा व्यवसाय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला हे आमचा छोटासा कोंबड्याचा व्यवसाय. त्याला आता हे अंडी घरी घेऊन जायचं, त्यांना खायला टाकायचं. आणि एक 5 सापडले तर 5 अंडी तर. आणि आता खायला कसे कोय करायला, त्यांना पाणी वाटायचं. कसं आहे माहिती आहे का, कोणताही व्यवसाय केला ना तर मनापासून करायचं आणि त्याला वाया घालवायचं नाही. कसं आहे, लोकांचं कसं टोमणे ऐकून घ्यायचं नाही, केला ना तर करूनच दावायचा व्यवसाय असा करायचा. आता हे आमच्या थोड्या कोंबड्या आहेत आणि जास्त वाढवायचे आम्हाला, आणि व्यवसाय असा एक नंबर करायचा आहे. ते अंडे फिंडे आहे का नाही, एक विकायला, एक बिझनेसच करायचा त्याचा, असं करायचं आपल्याला अंड्याचं. तर खरं परवडते बरं का अंड्याचं. तर बघा अंडे. चला तर नक्की मला मंडळी सांगा की तुमच्याकडं कुणाकडे गावरान कोंबड्या असल्या ना तर खायला प्यायला. आम्ही पण नवीनच आहेत, आम्हाला काही एवढी जास्त माहिती नाही, पण तरी पण तुम्हाला माहिती असली ना तर नक्की सांगा आम्हाला गावरान कोंबड्याची कुणाला माहिती असली तर. चला मंडळी, बाय, आता टाकते खायला.